लक्षात घ्या, 2-3 विषय आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सध्या गोविंदगिरी प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. त्याचं ओक वगैरे असं काहीतरी आडनाव आहे. गिरी ही त्याने लावलेली पदवी आहे. हा गोविंदगिरी उर्फ किशोर व्यास हा रामदास भक्त आहे. रामदास स्वामींचा कोणी भक्त असावं कोणी नसावं याच्याशी आम्हाला काही सुद्धा देणं घेणं नाही, परंतु याद्वारे शिवरायांची कशा पद्धतीने बदनामी केली जात आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आमचे 90% शिवप्रेमी हे झोपलेले आहेत, त्यामुळे हा विषय मुळापासून समजून घ्या. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा एकही पुरावा विश्वसनीय साहित्यामध्ये नाही, समकालीन साहित्यामध्ये नाही, परंतु ब्राह्मणी इतिहास लेखकांनी पेशवेकालीन बखरीवरून आणि खोटारड्या रामदासी बखरीवरून हे संबंध खऱ्या असल्याचा भास काही दिवसापूर्वी निर्माण केला होता. तो आता भास जवळपास आता त्यांचा संपुष्टात आलेला आहे. त्या काळी या ब्राह्मणी कंपूने हे काल्पनिक गुरु शिष्य नातं खरं ठरवण्यासाठी खूप असं लिखाण केलं आणि शिवाजी राजांच्या स्वराज्य निर्मितीचं श्रेय रामदासांना देण्याचा प्रयत्न केला. आता आज त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. त्यातील बऱ्याच जणांनी आता ॲक्सेप्ट केलेला आहे. अनेक रामदास भक्तांनी ते आता ॲक्सेप्ट केलेलं आहे. परंतु काही असे गोविंदगिरी सारखे परत परत येतात आणि तोंडावर पडतात. हे करताना मधल्या काळामध्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या अशा अनेक कथा तयार केल्या. त्यातील काही कथा तर एवढ्या भयानक आहेत, एवढ्या निंदनीय आहेत, एवढ्या संतापजनक आहेत की मी तुम्हाला त्या सोशल मीडियावर सुद्धा सांगू शकत नाही. त्यातील काही बघा, शिवाजी महाराजांनी रामदासाच्या झोळीमध्ये राज्य टाकलं अशी एक कथा तयार केली. दुसरी, शिवाजी महाराजांना दगडातून जिवंत बेडूक काढून दाखवून, म्हणजे रामदासांनी काय केलं की जिवंत बेडूक खडकामधून दगडामधून काढून दाखवला शिवाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांचं गर्वहरण केलं. म्हणजे शिवरायांना गर्व झाला होता, त्याचं गर्वहरण करण्याचं काम या रामदासाने केलं. तिसरं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुला वाघिणीचं दूध आणून दिलं. इथपासून ते याच्यानंतरची कथा अत्यंत संतापजनक आहे, मी तुम्हाला ती सांगू शकत नाही. आता वारंवार त्याच खोट्या गोष्टी सांगण्यामध्ये हे लोक पटाईत असतात आणि सर्वसामान्यामध्ये रुजवण्यामध्ये हे लोक पटाईत असतात मित्रांनो. आणि येथील आमचा बहुजन समाज याला बळी पडतो. मित्रांनो, या गोष्टी पूर्वीच्या काळी शासनाने सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये घातल्या होत्या. आणि लक्षात घ्या, याचं वर्णन करताना, याची समीक्षा करताना आनंद घोरपडे काय म्हणतात बघा. इतिहासकार आनंद घोरपडे काय लिहितात, शिवाजीसारख्या मराठ्याने म्हणजे ब्राह्मणेतराने आपल्या लोकोत्तर कर्तबगारीने व पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचे सर्व सत्ताधीश राजे व्हावे हे काही ब्राह्मणांना बोचत राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज मराठा म्हणजे ब्राह्मण नाहीत. आणि मग एखादा ब्राह्मण नसणारा व्यक्ती एवढा सर्व सत्ताधीश राजा होतो हे काही ब्राह्मणांना बोचत राहिलं. काही लक्षात ठेवा, काही ब्राह्मणांना बोचत राहिलं. आणि मग त्यांच्या पुढे पर्याय काय? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मराठा असून ब्राह्मण नसून एवढं कर्तृत्व कसं काय करू शकतो? एखादा मुस्लिम राजा सम्राट होऊ शकतो ते चालतंय बघा, परंतु एखादा मराठा राजा छत्रपती होऊ शकतो, सार्वभौम राजा होऊ शकतो हे चालत नाही. मग याच्यावर उपाय काय की त्यांच्या कर्तबगारीचं श्रेय हे समकालीन ब्राह्मणांना जर दिलं तर शिवाजी महाराज उच्च पदस्थ न राहता त्या जागी ब्राह्मण उच्च पदस्थ राहून तो शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करता झाला असं होईल. म्हणजे ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजाला मार्गदर्शन केलं म्हणून शिवाजी महाराज तिथपर्यंत पोहोचले. ही कपोल कल्पित मांडणी या लोकांनी केली. आणि येथील शिक्षण सत्ता, सांस्कृतिक सत्ता, सगळी सत्ता यांच्या ताब्यात असल्यामुळे अनेक दशके येथील बहुजन समाज, अगदी सरकार सुद्धा याला बळी पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण साधनं म्हणून ज्यांना मान्यता प्राप्त आहे असा परमानंदाचं शिवभारत. लक्षात ठेवा, हा गोविंदगिरी स्वतः शिवभारत सांगत असतो. या भामट्याने
शिवभारतामध्ये रामदासाचा उल्लेख दाखवावा. दुसरं आहे जेधे शकावली, राधा माधव विलास चंपू हे आहेत. आणि सर्वात विश्वसनीय बखर ही सभासदाची बखर आहे. हे सर्व ग्रंथ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लिहिले गेलेले असल्यामुळे याला प्रमाण ग्रंथ समजलं जातं. आणि या कोणत्याही ग्रंथामध्ये रामदासांचा साधा उल्लेख सुद्धा नाही, नाव सुद्धा नाही कुठं, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर जे रामदासी संप्रदायाचे ग्रंथ आहेत, जे रामदासांच्या काळामध्ये किंवा त्यानंतर लगेच लिहिलेले गेलेले आहेत, ते ग्रंथ म्हणजे दिनकर स्वामींचा स्वानुभाव दिनकर, मेरू स्वामींचा राम सोहळा हे ग्रंथ होते. या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. म्हणजे हा गुरु शिष्य संबंध एकदम चुकीचा आहे हे सिद्ध होतं. आणि मग लक्षात ठेवा, हे कधी निर्माण झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100-125 वर्षांनी पेशवे काळामध्ये हे निर्माण झालं. बघा, या सर्वामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जे वेदोक्त प्रकरण आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याची कथा मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. परंतु शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणानंतर सनातनी वर्णवर्चस्ववाद्यांचं नेतृत्व हे लोकमान्य टिळकांकडे गेलं. बघा, धनंजय कीर काय लिहितात की टिळकांचं हे धोरण अगदी अन्यायाचं, वर्णवर्चस्ववादी आणि समाज विघातक होतं. या प्रकरणामध्ये सनातन्यांचं नेतृत्व टिळकाकडे गेलं. वर्णवर्चस्ववादाच्या या लढाईमध्ये सर्व ब्राह्मणी वृत्तपत्रे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधामध्ये आग पखड करू लागली. छत्रपतींनी 1901 पासून ग्रंथमालेचं अनुदान बंद केलं. या घटनेला समांतर अशी एक घटना घडली. मवाळ, पुरोगामी, सुधारक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ 1899 मध्ये लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी वारकरी संतांच्या कार्याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहून जाती जातीमधील विषमता कमी करून संतांनी महाराष्ट्राची भूमी ऐक्य भावनेने नांगरून तयार केली. त्यानंतरच शिवाजी महाराजांना त्यामध्ये स्वातंत्र्याचं बी पेरणं शक्य झालं. आता रानड्यांनी, लक्षात ठेवा, रानडे हे स्वतः ब्राह्मण आहेत, परंतु रानडेंनी या लेखामध्ये संत तुकाराम महाराजांना शिवकार्यामध्ये झुकतं माप देऊन शिवशाहीच्या उदयाचं श्रेय तुकाराम महाराजांना दिलं. आता तुकाराम महाराज म्हणजे कुणबी, म्हणजे शूद्र. स्वतः तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंबे मोकोलिलो. आता शूद्र असल्यामुळे रानड्यांच्या या लेखामुळे पुण्यातील काही ब्राह्मण अत्यंत अस्वस्थ झाली. त्यांच्यातील अस्वस्थतेला आणि संतापाला इतिहासाचार्य विका राजवडे यांनी इतिहास संशोधनाच्या नावाखाली वाट करून दिली आणि राजवाड्यांनी रामदासाचं उदात्तीकरण केलं. 1902च्या ग्रंथमालेमध्ये राष्ट्रगुरु रामदास हा लेख विका राजवडे यांनी लिहिला. या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न राजवाड्यांनी केला. त्यांनी हा लेख ग्रंथमाला या विजापूरकरांच्या मासिकातून 1902 मध्ये प्रकाशित केला आणि महाराष्ट्रामध्ये संतांच्या सामाजिक राष्ट्रीय कामगिरीच्या मूल्यमापनाला सुरुवात झाली. त्यामागे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या कुणबी मराठा समाजाचे होते त्या समाजाला हीन ठरवण्याचा उद्देश होता. त्याचप्रमाणे या समाजातूनच आलेले संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची खिल्ली उडवणं हा सुद्धा त्या प्रक्रियेचा एक भाग होता. त्यामध्ये ऐतिहासिक पुराव्याच्या नावाखाली उत्तरकालीन खोटारड्या रामदासी बखरींचा संदर्भ घेण्यात आला. उत्तरकालीन रामदासी बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. त्या सर्वची सर्व पेशवेकालीन आहेत. रानड्यांनी, लक्षात ठेवा, रानड्यांनी जे स्वतः ब्राह्मण आहेत त्यांनी आपल्या लेखनातून संत तुकाराम महाराजांना शिवकार्यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उघडली आणि त्यासाठी धर्मादाय खात्याचा निधी वापरला. त्यांनी वेदोक्त चळवळ उभा केली, क्षात्र जगद्गुरूची नेमणूक केली. या कृतीमधून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी
ब्राह्मणांच्या शैक्षणिक आणि धार्मिक एकाधिकारशाहीला जबरदस्त तडाखा दिला. त्यामुळे हे वर्णवर्चस्ववादी अस्वस्थ होऊन याची प्रतिक्रिया म्हणून रामदासांना शिवाजी महाराजांच्या गुरुपदी बसवण्याची योजना आखली गेली. त्या दृष्टीने लिखाण करण्यास सुरुवात केली. बघा, याच्या अगोदर महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेसमोर आणलं. कुणाला? कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणजे कुणब्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जनतेसमोर आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आणि आता कुणबी तुकाराम महाराजांची शिवाजी महाराजांच्या कार्यामागील प्रेरणा जर मान्य केली तर ब्राह्मणी वर्चस्वाला धक्का बसेल असं वाटल्यामुळे रामदासांचं उदात्तीकरण करण्यात आलं आणि तुकाराम महाराजांना हीन लेखण्यात आलं. आता विका राजवाड्यांनी सुरू केलेला हा बिनबुड्याचा वाद त्यांच्याच धुळे येथील रहिवासी असलेल्या शंकरराव देव यांनी पेटता ठेवला. त्यांनी रामदास व रामदासी मासिक काढून राजवाड्यांच्या भूमिकेचा पाठपुरवठा केला. त्याच्या समर्थनार्थ सतत लेखन केलं. टिळकांनी देखील सार्वजनिक गणेशोत्सवामधून, शिवजयंतीच्या कार्यक्रमातून, उत्सवातून रामदासांचं उदात्तीकरण केलं आणि रामदासांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं असा जोरदार प्रचार केला. एवढंच नाही तर विनायक दामोदर सावरकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं संपूर्ण श्रेय रामदासांना दिलेलं आहे. बघा, सावरकर त्यांच्या हिंदू पादशाही या पुस्तकामध्ये काय लिहितात? आपण चालवलेलं युद्ध हे ईश्वराच्या ध्वजेखाली चालवलेलं धर्मयुद्ध आहे. या दृढ भावनेमुळेच शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना करण्यात यश आल्याबरोबर हे सर्व आपल्या धर्म व राजकारणातील गुरूंच्या स्वामी रामदासांच्या चरणी अर्पण केलं आणि हे ईश्वरी कार्य आहे या भावनेमुळेच उलट रामदासांनीही ते आपल्या विख्यात शिष्याला जनतेच्या कल्याणासाठी व ईश्वराच्या कीर्तीसाठी ठेवलेल्या विश्वास निधी म्हणून परत दिलं आणि सांगितलं, राज्य शिवाजीचे नव्हे, राज्य धर्माचे आहे. यामधून सावरकरांनी रामदासांची प्रतिमा अत्यंत उज्ज्वल केली. रामदासांना शिवाजी महाराजांचा धर्मगुरू आणि राजगुरू म्हणून स्थापित करून रामदासांनी हे राज्य ठेव म्हणून शिवाजी महाराजांकडे परत दिल्याचं सांगून शिवरायांकडे फक्त एक आज्ञाधारक सेवकाची म्हणजेच कळसूत्री बाहुल्याची भूमिका सोपवलेली आहे. हा आहे विनायक दामोदर सावरकर. या सर्वांनी शिवाजी राजांच्या ब्राह्मण गुरुमुळेच यश मिळाल्याचं दाखवून बहुजन समाजानेही आपल्या राजाचं अनुकरण करावं, त्याशिवाय त्यांचं भलं होऊ शकत नाही हा संदेश दिला. आता बघा, इतिहासकार नर फाटक हे स्वतः ब्राह्मण आहेत, परंतु जे सत्य आहे ते सत्य मानणारे. त्यांनी राजवाडे आणि देव यांना उत्तर म्हणून विविध ज्ञान विस्तार या लोकप्रिय मासिकाच्या 1929च्या अंकामध्ये रामदास आणि शिवाजी हा प्रदीर्घ लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये ते लिहितात, शिवाजी महाराजांच्या सभासदी बखरीचा कर्ता कृष्णाजी अनंत याने शिवाजी महाराजांच्या कारभारात प्रत्यक्ष भाग घेतला होता. अर्थात तो समकालीन होता, परंतु त्याच्या बखरीमध्ये रामदासाचा मुळीच उल्लेख नाही. 91 कलमी बखरीमध्ये रामदासाचा निर्देश नाही. स्वानुभव दिनकर या ग्रंथाचे कर्ते दिनकर स्वामी हे रामदासांच्या आरंभीच्या शिष्यापैकी एक. त्यांनी आपला ग्रंथ रामदासाच्या पश्चात पण बराच लवकर पुरा केला. तथापि ग्रंथाच्या शेवटी त्यांनी गुरुचं जे चरित्र जोडलेलं आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. त्यांच्या खेरीज इतर पुरावे विचारात घेतल्यास अशी स्थिती दिसते. मीरू स्वामी हे रामदासांच्या अनंत मौनी नामक शिष्याचे शिष्य. रामदासांच्या हयातीत त्यांचं महत्त्व वाढलं होतं. त्यांच्या राम सोहळा ग्रंथामध्ये रामदासाचे बरंच विस्तृत चरित्र आहे, पण त्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव देखील नाही. कवींद्र परमानंदाच्या शिवभारतामध्ये रामदासाच्या अस्तित्वाचा उच्चार नाही. जेधे शकावलीमध्ये तोच प्रकार आढळतो. आणखी पुढे जाऊन चित्रगुप्त चिटणीस, शिवदिग्विजय, शिवाजी प्रताप
या बकरीकडे नजर टाकल्यास मात्र रामदास आणि शिवाजी यांच्या गुरुशिष्य संबंधांचा विस्तार दृष्टीस पडतो. समर्थ प्रताप, हनुमंत स्वामीची बखर, संत विजय, उद्धव सुताचे रामदास चरित्र, दास विश्रामधाम यांचे परिशीलन केल्यास तीच निष्पत्ती होते. ही अभ्यासपूर्ण मांडणी करून फाटक पुढे म्हणतात, जवळच्या समकालीन लेखकांनी या दोघांच्या आपसातील संबंधाचा ओझारता सुद्धा उल्लेख करू नये आणि मागून आलेल्या लेखकांनी तो संबंध कादंबरीसारखा विलक्षण गुंतागुंतीच्या विस्तारासह नमूद करावा. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. म्हणजे राजवाडे, टिळक, सावरकर यांच्या खोटारडेपणाचा बुरका टराटरा फाडण्याचं काम नर फाटक यांनी केलेलं आहे. ते स्वतः सुद्धा नर फाटक ब्राह्मण असताना सुद्धा, कारण जे सत्य आहे त्याला सत्य मानणारे नर फाटक होते. अगदी याच पद्धतीने लक्षात ठेवा, अगदी याच पद्धतीने एक प्रसिद्ध इतिहासकार त्र्यंश सेजवळकर, ते सुद्धा ब्राह्मण आहेत. त्यांनी सुद्धा या गोष्टी स्पष्टपणे पुराव्यासहित नाकारलेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो, रामदासांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ओझरता, अगदी पुसटसा एखादं नाव म्हणून सुद्धा येत नाही. आणि असा रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुपदी बसवला गेला. आणि आता मधल्या काळामध्ये आपले बहुजनांचे, मराठ्यांचे, ओबीसींचे इतिहासकार समोर आले. त्यांनी परत इतिहासाची पानं चाळली आणि पुराव्यासहित, लक्षात ठेवा, पुराव्यासहित ही नव्याने मांडणी करून सरकारच्या लक्षामध्ये आणून दिलं. एवढंच नाही तर कोर्टामध्ये वाद गेला, तिथं सुद्धा हे सिद्ध झालं. आणि आता जवळपास 90% 99% लोकांनी आता हे ॲक्सेप्ट केलेलं आहे सत्य. परंतु 1% हे राजवाडेचे, सावरकरांचे, हे अंधभक्त असणारा हा गोविंदगिरी, याचा हा द्वेष, याचा हा विखारीपणा असा अधूनमधून उफाळून येतो. याने तुकाराम महाराजांची किती खालच्या पातळीवर बदनामी केलेली आहे त्या भाषणामध्ये, हे अनेक वारकऱ्यांना लक्षात आलं नाही. ज्या वेळेस गोविंदगिरी याने सोशल मीडियावरती माफीनामा लिहिला, त्यावेळेस काही गोष्टी, काही महाराज मंडळींना तो माफीनामा कळला नाही. त्यामध्ये लगेच गोविंदगिरीचं समर्थन करायला लागले. वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी, लक्षात ठेवा, दिग्गज मंडळी, तुम्हाला स्क्रीनवर फोटो टाकतो बघा. आता 4 तारखेलाच देहूमध्ये हिंदूंचा काहीतरी मेळावा वगैरे तरी आहे आणि तिथं हा परत गोविंदगिरी येत आहे, हा देगलूरकर महाराज येत आहे, घुले महाराज येत आहेत आणि हे बंडा तात्या कराडकर महाराज येत आहेत. बघा, म्हणजे वारकरी संप्रदायाचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम, वारकरी संप्रदाय पूर्णपणे या विषमतावाद्यांच्या घशामध्ये घालण्याचं काम संपन्न झालेलं आहे. आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय शांत आहे, उघड्या डोळ्याने पाहत आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी हे अत्यंत भयानक आहे. लक्षात ठेवा, संत साहित्य यांना पुरून उरणार आहे. या विषमतावाद्यांनी किती जरी धुडगूस घातला तरी ते संत साहित्यावर, सत्यावर मात करू शकणार नाहीत. रामदासांचं उदात्तीकरण आता तर महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाहीत. त्यांना असं वाटत असेल की आमची सत्ता आहे, पेशवाई आलेली आहे, फडणवीसांचं राज्य आहे, तर हा त्यांचा सपसेल भ्रम आहे. याच्या अगोदर रामदास स्वामींचं उदात्तीकरण केलं, ते काँग्रेसच्या काळामध्ये झालं, लक्षात घ्या. त्यामुळे आमच्यासाठी काँग्रेस की भाजप हे महत्त्वाचं नसून आमच्यासाठी शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत, तुकाराम महाराज महत्त्वाचे आहेत आणि सर्व वारकरी साधू संत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही हे कदापिही खपवून घेणार नाहीत. मित्रांनो, 2-3 विषय होते, परंतु आता उर्वरित विषय उद्याच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.